AI म्हणजे काय? आर्टिफिशियली इंटेलिजन्स. ना इंटेलिजन्स. मला सांगा इंटेलिजन्सला काय म्हणतो आपण? बुद्धिमत्ता. आणि याला काय म्हणतो? आर्टिफिशियलला काय म्हणतो? इंजिनिअरिंग विद्यार्थी काय म्हणाला? कृत्रिम. कृत्रिम बुद्धिमत्ता. हा जो विषय बघा सर्वात जास्त भारतामध्ये झपाट्याने विकास होणारा हा विषय AI. AI म्हणजे त्याचा जो जनक आहे, जनक कोणी माहितीये का? मेकार्ड. मेकार्डी म्हणजे हा त्याचा जनक आहे. कशाचा? AIचा. यांनी पहिला शब्द 1956च्या एका सभेमध्ये हा शब्द यूज केलेला आहे. AI त्यांनी 1956च्या एका मीटिंग मध्ये त्यांनी हा विषय यूज केलेला आहे. AI म्हणजे काय? हे गणित आहे. याला म्हणतो आपण याला जॉन मेकर. हा नंतर जो स्टेट आहे नंतर लिमिट चेंज झाले याच्यावर सायंटिस्ट. पण मेन त्याचा जनक कोण मानला जातं? मेकर हा त्याचा मेन जनक मानला जातो. यांनी 1956 मध्ये याचा शब्दाचा वापर केलेला आहे. आता भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं की भारतामध्ये सुद्धा डेव्हलप चालू आहे. भारतामध्ये पहिलं AI अनुष्का नावाची. अनुष्का माहित नाव ऐकलं का नाही? हो सर. ही अनुष्का पहिलं AIचं मॉडेल आहे भारतामधलं. हे झालं 2014 मध्ये लॉन्च. अनुष्का. त्यानंतर याच्या अगोदर एक होतं तर अनुष्काचं काय करतं आणि टीचिंग साठी लावलं बघा एक IIS म्हणून एक काहीतरी. तर याची मीला टीचिंग साठी पहिलं कसं होतं AI 2-3 पहिले हात मिळवण्यासाठी AI लॉन्च केलं भारतामध्ये. नंतर टीचिंग साठी यूज केलंय. तर हे AI 2014 मध्ये अनुष्का पहिलं भारतामधलं AIचा मॉडेल आहे. आता AI मध्ये जर तुम्ही गुगल मध्ये सर्च केलं कमीत कमी 10,000 पेक्षा याचे टूल्स आहे. गुगल मध्ये जर सर्च केलं त्याचे 10,000 प्लस काय टूल्स आहे. आता नेमकी आहे काय AI म्हणजे काय? की तो मानवाची नक्कल करतो. शिकविणं, तर्क लावणं, लॉजिक करणं, टीचिंग, विचार क्षमता. तर हे काम कशासाठी AI करतो. AI मध्ये जो विषय की AI मध्ये 10,000 पेक्षा जास्त टूल्सचे टूल्स दिलेले आहे. त्याचे एक्झाम्पल द्यायचं तर गुगल असिस्टंट आहे, अलेक्सा आहे. अलेक्सा शब्द ऐकला कधी? काय अलेक्सा? अलेक्सा एक AIचं मॉडेल आहे. छोटे स्पीकर आणि वायफाय डिव्हाइस कनेक्ट आहे. तुम्ही मसालेच का मला हे गाणे लाव तो गाणे लावून देतो. मग तो काय करतो? मानवाची नक्कलच आहे. तर याच्यामध्ये ChatGPT आहे, जिमिनी आहे. हे काय AIचे मॉडेल आहे. आपण नंतर एक एक मॉडेल एक एक आपण शिकून घेऊ. थँक्यू.